शिवलीलामृत अध्याय 6. शिवलीलामृत अध्याय. सोमवार व्रत. सिमितीनी आख्यान. अखंड सौभाग्य सुख. श्री गणेशाय नमः. ही मदनाचा नाश करणाऱ्या मदंत वत्सर कानादी वर्णन. श्री गणेशाय नमः. हे मदंताचा नाश करणारा मद मत्सरा वनी जळून टाकणारा कर्पूरगौरा शंकरा तुझा जय जयकार असो. या त्रिलोक्यात त्रिपुर दहना आदकासूर गजसूर इत्यादी दैत्याचा नाश करणाऱ्या नंदी वाहन शिवशंकरा तुझा जय जयकार असो. हे सांब सदाशिवाय तू नित्य शांत विकल्परहित विरक्त पूर्ण आहेस. तू आपल्या भक्तांना संसार पाशातून मुक्त करतोस. भगवंता तुझे गुण वर्णन करण्यास सर्वहस्त्रमुखाचाही शेषाही समर्थ नाही. मग तू तुझे गुण वर्णन काय बरे करणार. हे सदाशिवा, हे जे भक्ता मनात काही इच्छा धरून तुझी अनन्य भावाने आराधना करतात, पूजापाठ करतात, त्यांच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतोस. सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे सोमवार, प्रदोष, शिवरात्री इत्यादी व्रताचे आचरण करणारे तुझे असंख्य स्त्री पुरुष भक्त संसार सागरात तरून गेले. याशिवाय पुराणक सूत शोनिदिकांनी ना एक परमपवित्र कथा सांगतात. ती अशी. पूर्वी पवित्र अशा आर्यवर्त देशात चित्रवर्म नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. तो दुष्टांना शासन करणारा होता. यासारख्या प्रयत्नांनी भगीरथी सारख्या शक्तीने हनुमंतासारख्या युद्धभूमीवर परशुरामासारखा तर दान करण्यासारखा होता. तो अत्यंत दानशूर सदाचार संपन्न होता. दरिद्र हरिहराची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे. अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाली. त्यानंतर त्याला एक नवीन लावण्यवती सुंदर कन्या झाली. ते मुलीचे जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्या कन्येचे भविष्य विचारले. तेव्हा वेळी तिथे जमलेल्या ब्राह्मणापैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपली ही कन्या सिमितिनी नावाने प्रसिद्ध झाली होईल. ही भगवती उमेप्रमाणे, पार्वतीप्रमाणे, सर्वांगमंगला, दमयंतीप्रमाणे अत्यंत सुंदर, पतिव्रता, सरस्वतीप्रमाणे सकल कला विद्या संपन्न व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सर्व सुखांचा उपभोग घेईल. हिला 8 पुत्र होतील. दुसरा एक विद्वान म्हणाला, ही या पृथ्वीची स्वामिनी होईल. हा 10,000 वर्ष पृथ्वीचे राज्य करील. आपल्या कन्येचे हे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. त्यांनी ब्राह्मणांना दान, वस्त्रे, अलंकार अर्पण करून त्यांचा सन्मान केला. राजाने आपल्या मुलीचे नाव सिमितिनी ठेवले. पण राजाच्या आनंदाचे डोहे तरंगत असताना अमृतात विषचा थेंब पडावा तसे झाले. कारण त्यावेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, राजा, या व्रत तुझ्या मुलीला 14व्या वर्षी विधवा येईल. ब्राह्मणाचे हे शब्द राजाला वज्रघातासारखे वाटले. तो अत्यंत दुःखी झाला. शेवटी दैवात असेल तसेच घडेल असाच विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले. सिमितिनी हळूहळू मोठी होऊ लागली. मैत्रिणीकडून आपल्या विधवेची बातमी ऐकून ती फार दुःखी झाली. तिने एके दिवशी सिमितिनी यज्ञवल्क ऋषींच्या पत्नीला मैत्रीला भेटून विचारले, मी आपणास शरण आले आहे. सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरे करावे. तेव्हा मैत्रिणी म्हणाली, तू शिव पार्वतीला शरण जा. सोमवारी व्रत कर. सोमवारी उपासपूर्वक शिव पार्वतीचे मनोभावे पूजन कर. असे केल्याने तू सर्व आपत्तीतून संकटातून मुक्त होशील. सोमवार व्रत करताना अनेक संकटे आली, क्लेश सहन करावे लागले तरी शिवपूजन सोडू नकोस. सोमवार व्रत घेऊन शिवपूजाला प्रारंभ कर. निषेध देशातील नल राजाचा इंद्रसेन नावाचा राजा होता. त्याला चित्रगंध नावाचा एक मुलगा होता. तो साक्षात नलराजासारखाच अत्यंत रुबाबदार पराक्रमी होता. तो सिमितिनीकडे वर म्हणून निश्चित केला. विवाह निश्चित झाल्यानंतर सिमितीने आपले शिवव्रत चालूच ठेवले. ती दर आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना वस्त्र अलंकार पूजा करीत होती. अतिथी ब्राह्मणाला भोजन देत होती. भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करीत होती. सोमवारी उपवास करून जागरण करीत होती. शिव आराधनेत तिने कसलीही उणीव ठेवली नव्हती. भगवान शंकराला
केला असता पातकाचा नाश होतो. शिवपूजनाने साम्राज्याची प्राप्ती होते. त्याला गंध अक्षता पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्ती होते. शिवापुढे धूप लावला असता शरीर सुवस्थित होते. दीप लावल्याने वर्षवृद्धी होते. आयुष्याची वाढ होते. नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते. तांबूल अर्पण केल्याने चारही पुरुषार्थ स्थितीत जातात. नमस्काराने आरोग्य वृद्धी होते. प्रदक्षिणा घातली असता ब्रह्म नाहीसा होतो. शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्ती होतात. शिवध्यान केल्याने महाज्ञानी प्राप्त होतं. शिवकथा श्रवणाने आधिव्याधीचा नाश होतो. अशा प्रकारे पूर्वी मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे समितीने शिव आराधना करीत होती. काही दिवसांनी समितीनेच्या चित्रगंधाशी मोठ्या थाटात विवाह झाला. चित्रवर्मा आपल्या मुलींच्या विवाहानिमित्त आपल्या जावयाला चित्रगंधला अग्नीत भरजरी वस्त्रे, अलंकार, राजशाळा, गजशाळा, रत्नेची खनिजे, नृत्यशाळा आदन म्हणून दिल्या. 4 दिवस विवाहाचा धूमधडाका चालू होता. राजाने अपार दानधर्म केला. राजाने जे हवे ते भरभरून दिले. समितीने अनेक चित्रगंध यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसू लागला पाहून राजा धन्य झाला. विवाह सोहळा संपल्यावर राजा इंद्रसेन आपल्या नगराला परत गेला. दसरा दिवाळी सण जवळच आले होते म्हणून तिने चित्रवर्मांनी आपल्या जावयाला चित्रगंधला व समितीला आग्रहाने आपल्याकडे ठेवून घेतले. एक दिवस काय झाले, चित्रगंध आपल्याबरोबर काही सेवकांना व सेना घेऊन शिकारीसाठी वनात गेला. वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला. शरीरातून घामाच्या धारा होऊ लागल्या. सगळे शरीर उन्हाने तापले होते म्हणून त्याने एक सुंदर नाव मागविली. आपल्या एका सेवकासह चित्रगंध नावेत बसला. यमुना नदीत नौका फिरू लागला. यमुना नदीत पाणी अथांग होते. चित्रगंध नौका विहार करीत असता अचानक चक्रीवादळ सुरू झाले. नाव डळमळू लागली आणि बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रगंधासह बुडाली. नावेसह चित्रगंध यमुनेत बुडलेला पाहून काठावरील लोकांनी आकांत केले. सगळे जण धावपळ करू लागले. सगळीकडे रडारड सुरू झाली. ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी वेडा झाला. तो धावतच यमुनेच्या काठावर आला. दुःख सहन झाल्याने तो बेशुद्ध पडला. समितीला ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. चित्रगंध पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. आपल्या सुनेची झालेली अवस्था त्याला पाहावे ना. त्यावेळी सगळे जण सगळ्यात अगदी बुडून गेले. समिती मोठ्या धैर्याने आपला शोक आवरला. ती आता विधवेचे जीवन जगू लागली. तिने सर्व सुखभोगाचा त्याग केला. मैत्रिणी केलेल्या उपदेशाची तिला आठवण झाली. तशा दुःखात परिस्थितीत तिने आपले शिवव्रत सोडले नाही. केवळ 14व्या वर्षी विधवा आलेली समितीने भगवान सदाशिवाची ध्यान चिंताने गळून गेली. अशा परिस्थितीत 3 वर्षे गेली. समितीने शिवव्रत अखंड चालूच होते. पुत्रशोकाने वेडा झालेला इंद्रसेन राजा त्यांच्या भाई बंधांनी हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्यांच्या राणीसह तुरुंगात टाकले. इकडे यमुनाच्या डोहात बुडालेला चित्रगंध खोल खाली गेला. तेथे पदिनी, हस्तिनी, चित्रकनी, शंखिनी इत्यादी नागस्त्रिया जलक्रीडा करीत असल्याचे त्याला दिसले. चित्रगंधाला पाहताच चकित झालेल्या त्यांनी त्याला पाताळात नेले. तेथे नागराजा तक्षकच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रगंधाने प्रवेश केला. त्या नगरात तक्षकांच्या रत्नखचित राजप्रसाद होता. तेथील अनेक महल रत्नदीपाने प्रकाशमान झालेले होता. चित्रगंधाने हात जोडून तक्षकाला वंदन केले. त्या मदनासारखा रूपवान चित्रगंधाला पाहून तक्षकाने नागस्त्रियांना विचारले, हा कोण आहे? हा कोठून आला आहे? नागस्त्रिया म्हणाल्या, आम्हाला काहीच माहीत नसल्याने आम्ही याला आपल्याकडे आणले आहे. मग तक्षकाने चित्रगंधाला विचारले, तू कोणाचा पुत्र आहेस? तू कोण आहेस? तुझा देश कोणता? आणि तू इथे कसा काय आलास? चित्रगंध म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तेथील नल नावाचा एक विख्यात राजा होऊन गेला. त्याच्या पुत्राचे नाव इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र. माझे नाव चित्रगंध. माझा नुकताच विवाह झाला आहे. विवाह झाल्यावर मी काही दिवस सासूरवाडीलाच राहिलो. यमुनेच्या डोहात जलविहार करीत असताना दैवयोगाने मी नदीत बुडालो. मग नागस्त्रियांनी मला इथे आणले. केवळ पूर्वजन्माचे पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केली त्यामुळे मी कृतार्थ झालो, धन्य झालो. चित्रगंध असे बोलला असता तक्षक म्हणाला, राजपुत्रा, घाबरू नको, धैर्य धर. आता तू मला सांग, तू कोणत्या देवताची पूजा करतो? चित्रगंध म्हणाला, उमापती भगवान सदाशिवाची मी नित्य पूजा करतो.
भगवान सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे. अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केली आहे. त्याचा तो एका क्षणात नाशही करू शकतो. भगवान सदाशिव आपले आदिपुरुष आहे. याशिवाय च्याच इच्छेने शिवाच्याच मायेने रघुनात्मक त्रिमूर्ती निर्माण झाले. ब्रह्मा, विष्णू व रुद्र या सदाशिवापासून निर्माण झाले. तो अवघ्या त्रिलोक्यात व्यापून गेलेला आहे. अशा त्या शंकराचा आम्ही उपासक आहे. सगळे देव त्या शंकराचे अवयव आहेत. अशा त्या शंकराचे गुणवर्णन मी कसे बरे करणार. चित्रगंधाचा या उत्तराने तक्षकाला अतिशय आनंद झाला. त्याच्याही मनात भगवान सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. आनंदित झालेला तक्षका त्याला म्हणाला, तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. हा रत्नमय प्रदेश आहे. ते सुंदर नेत्राच्या तरुणी आहेत. येथे अनेक कल्पवृक्ष आहेत. ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळी आहेत. येथे मृत्यूची भीती नाही. इथे वार्धक नाही, रोग नाहीत, कसलीही चिंता नाही. तू खुशाल राहा व सर्व सुखाचा उपभोग घे. नागराजा तक्षकासे म्हणाले असता चित्रगंध हात जोडून म्हणाला, नागराजा, माझा विवाह झालेला आहे. माझी पत्नी व्रतचरणी असून विष्णुपूजन पारायणी आहे. शिवाय मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. ते सगळे लोक माझ्या विरहानं अगदी व्याकुळ झालेले असतील. त्यामुळे मला इथे फार काळ राहता येणार नाही. आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्यलोकात पोहोचवा. चित्रगंधाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्याला अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. त्याला 12,000 नागाचे बळ दिले. राजपुत्रा, तू माझी स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईल अशी आश्वासन देऊन त्याला एक इच्छेनुसार जाणारा घोडा दिला. याशिवाय असंख्य रत्ने, अलंकार, दिव्य वस्त्रे दिली. त्यांच्या गाण्याची सगळी तयारी करून तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला. चित्रगंध तक्षकाने दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्यातून बाहेर आला. त्या घोड्यावर बसूनच तो यमुनेच्या काठावर फिरू लागला. याच वेळी पतिव्रता समितीने आपल्या मैत्रिणीसह तिथे यमुना नदीवर स्नानासाठी आली होती. तिने यमुनेच्या काठावर मनुष्य रूपधारी नागकुमारासह फिरत असलेला चित्रगंधाला पाहिले. चित्रगंधाचा चेहरा दिव्य तेजाने झळकत होता. त्याने दिवस्त्र अलंकार धारण केले होते. तो मदनाच्या पुतळ्यासारखा दिसत होता. समिती त्याच्याकडे पाहत उभी राहिली. त्या पुरुषाला आपण कुठेतरी पूर्वी पाहिले असावे असे तिला वाटू लागले. रूपलावण्य अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या समितीने अगदी साधी वस्त्रे परिधान केली होती. शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते. ती निराश, दुःखी दिसत होती. तिला पाहताच हिला मी कुठेतरी पाहिले असे चित्रगंधाला वाटले. मग घोड्यावरून खाली उतरला. त्याने तिच्याजवळ जाऊन विचारले, तू कोण आहेस? तू कुणाची पत्नी आहेस? तू कुणाची कन्या आहेस? लज्जित झालेल्या समितीने काहीच बोलली नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, हिचे नाव समितीने आहे. ही निषद राजेंद्रसेनाची सून आहे. ही युवराज चित्रगंधाची ही पत्नी आहे. हिच्या वडिलांचे नाव चित्रवर्मा. दुर्दैवाने हिचा पती इथेच पाण्यात बुडाला. वैधव्या दुःखाने ही अगदी वाळून चालली आहे. आज 3 वर्ष ही विधवेचे दुःख भोगीत आहे. आज सोमवार असल्याने ही इथे यमुने नदीत स्नान करण्यासाठी आली आहे. हिच्या सासऱ्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले. तो राजा आता त्यांच्या पत्नीसह तुरुंगात आहे. इतके संकटे आली असताना ही राजकन्या दर सोमवारी अत्यंत भक्तिभावाने शिवपार्वतीचे पूजन करीत असते. मग समितीने स्वतःच चित्रगंधाला विचारले, आपण कोण आहात? आपल्याबरोबर असलेले हे 2 पुरुष कोण आहेत? आपल्याला मी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटत. आपण मला स्वजनासारखे वाटत आहात. असे बोलून समितीने रडू लागली. आपल्या प्रिय पत्नीची ही दीन अवस्था पाहून चित्रगंध शोककुल झाला. काही क्षण तो अगदी गप्प बसला. समितीने त्यांच्याकडे निरखून पाहत होती. त्यांचा आवाज, रूप इत्यादीचे सगळे लक्षणे पाहून तिचे मनोमन खात्री पटली की हा नक्कीच माझा पती आहे. कारण माझे अंतःकरण अधीर होऊन त्याच्यावर अनुरक्त झाले आहे. परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होणे इतके का माझे भाग्य मोठे आहे. हे स्वप्न आहे की भास आहे? मैत्रिणीने मला पूर्वी सांगितलेले होते. मोठ्या पतीसुद्धा शिवव्रत सोडायचे नाहीत. त्याचे इतर फळे नसेल ना एका ब्राह्मणाने मला 10,000 वर्ष सौभाग्य मिळेल असे सांगितले होते. त्या ब्राह्मणाचे वचन नक्कीच ठरणार. हे सगळं ईश्वराशिवाय कोण बरे जाणेल?
मला तर रोज मंगलसूचक शुभ शकून दिसतात. भगवान सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अपराय असे का बरे आहे असा विचार करता करता तिचा सगळा संदेह दूर झाला. मग ती लज्जित होऊन खाली पाहू लागली. राजकुमार चित्रगंध तिला म्हणाला, कल्याणी, तुझ्या पतीच्या दुःखी माता पित्यांना हे सगळे सांगण्यासाठी मी जातो. तुझे कल्याण असो, तुझा पती तुला लवकरच मिळेल असे सांगून चित्रगंध घोड्यावरून स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारासह आपल्या राज्यात गेला. तिथे नगर उद्यानात त्याने मुक्काम केला. मग त्यांनी दोन्ही राजपुत्रांना राजसिंहासनावर बसवले, आपल्या भाईबंधाकडे पाठवले. नागकुमार राजवाड्यातच जाऊन सर्वांना म्हणाला, तुम्ही बऱ्या बोल्याने सेनाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा व राजसिंहासनाचा त्याग करून निघून जा. इंद्रसेनाचा पुत्र चित्रगंध पाताळ लोकातून आला आहे. तुम्ही जर चालढकल केली तर चित्रगंध तुम्हाला जिवंत सोडणार नाही. यमुनेत बुडाल्यानंतर नागराजा तक्षकाकडे गेला होता. तिथे तो तक्षकाची मदत घेऊन इथे परत आला आहे. नागकुमाराचे हे बोलणे ऐकताच भयभीत शत्रूंनी त्यांची आज्ञा शिरसामाद मानली. त्यांनी इंद्रसेनाला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रगंध परत आल्याची बातमी सांगितली. त्याचे सिंहासन त्याला परत दिले. त्या बाईबंधाच्या भीतीने अगदी थरकाप उडाला. आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी वेडाच झाला. राणीची अवस्था तशीच झाली. ही बातमी सगळीकडे पसरली. राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मग सर्व नागरिकांनी, वृद्ध मंत्र्यांनी, पुरोहितांनी पुढे जाऊन चित्रगंधाचा प्रेमाने स्वागत केले. चित्रगंध आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आई वडिलांना भेटून त्यांना वंदन केले. त्यांनी चित्रगंधाला प्रेमाने पोटाशी धरले. चित्रगंधाने सर्व नागरिकांचा, पुरोहिताचा सन्मान केला. आपल्या वडिलांना पहिल्यापासूनच हकीकत सांगितली. नागराज तक्षकाची मैत्री झाल्याचेही सांगितले. सगळी हकीकत ऐकून इंद्रसेनाला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णावा. आपल्या सुनेने भगवान सदाशिवाची आराधना करून आपले सौभाग्य परत मिळविले याबद्दल त्याची खात्री पटली. इंद्रसेनाने ही मंगलवार्ता चित्रवर्माला कळविण्यासाठी ताबडतोब दूत पाठवले. दूतांनी आणलेल्या ही अमृतसारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंद सागरात बुडून गेला. त्याने ही शुभवार्ता घेऊन आपल्याला आलेल्या दूतांना अनेक वस्त्रालंकार भेटी दिल्या. त्याने समितीनीला ही बातमी सांगितली. आनंदित झालेल्या तिने विधवा चिन्हाचा त्याग करून सौभाग्य लेणीने परिधान केले. दिव्य वस्त्रालंकारांनी ती सजली नटली. तिने मंगळसूत्र धारण केले. कपाळी सौभाग्याचा कुंकुम तिलक लावला. ही वार्ता नगरात राज्यात पसरली. त्या राज्यात जणू दिवाळी सुरू झाली. सगळे नगर शृंगारले. नागरिकांनी समितीनीचा जय जयकार केला. राजाने हातीवरून साखर वाटली. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने दान धर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले. त्या नगरात खरोखर सुखाचा, आनंदाचा महापूर आला. लोकांचे डोळे आनंद शून्य भरून आले. चित्रगंध आपल्या माता पित्यासह चित्रवर्माच्या नगराला सासूरवाडीला आला. राजाने आपल्या जावयाचे चित्रगंधाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. चित्रगंध व समितीनी यांचा पुन्हा थाटात विवाह झाला. पाताळ लोकाच्या तक्षकाने दिलेले अनेक दिव्य अलंकार चित्रगंधाने समितीला दिले. विवाह सोहळा संपल्यावर चित्रगंध आपल्या पत्नी समितीनी व आई वडील यांच्यासह आपल्या नगराला परत गेला. पुढे समितीनीला 8 पुत्रे झाली. ती सगळ्या गुणरूपाने आपल्या आई वडिलांसारखीच होती. चित्रगंधाने समितीनीसह 10,000 वर्ष राज्य केले. हे सर्व सुखांचा त्यांनी उपभोग घेतला. समितीनी प्रतिदिन भगवान सदाशिवाची आराधना करीत अत्यंत सुखात राहू लागली. सोमवार व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले. समितीनीची नेहमी शिवरात्री, सोमवार, प्रदोष व्रत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले. त्यामुळेच तिची ख्याती 10 देशात पसरली. सूत सौनिकांना सांगतात, समितीनीचे हे अत्यंत पवित्र सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रियांनी ते नेमाने पठण श्रवण करतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल. गेलेले पती परत येईल. ज्या विधवा स्त्रिया आहेत आख्यान ऐकल्यानंतर त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून सोमवार व्रत कधीही सोडू नये. भगवान सदाशिवाचरणी दृढ श्रद्धा व भक्ती असावी. ही आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल. या आख्यानांना श्रवणाने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य प्राप्ती होती, विद्या प्राप्त होते, मृत्यूचे
गडांतर नाहीसे होते, गेलेले धन परत मिळते, शत्रूंचा पराजय होतो. या आख्यान श्रवणान पठणाने सर्व सिद्धीचा लाभ होतो. हे स्मृती आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. शेवटी श्रीपदाची प्राप्ती होते. जे सज्जन असतात तेच हा आख्यानरूपी सुधारस प्राशन करतात. जे पापी निंदक असतात ते मध्य प्राशन करतात. ते साक्षातच राक्षसच असतात. भगवान शंकर म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद आहेत. स्कंदपुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 6वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत 6वा अध्याय.